नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्या वाचन लेखन शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला नाणी आणि नोटांची मदत होणार आहे. बघा बरं, आता मी तुम्हाला काही दाखवतो. तुम्हाला ते नाणी नोटा ओळखता येतात का? बघा बरं, किती रुपयाची नाणी आहेत ही? बरोबर, 1 रुपयाची. ही बघा बरं, किती रुपयाची नाणी आहेत? 10 रुपयाची. आणि या ज्या नोटा आता तुम्हाला दाखवत आहे त्या किती रुपयाच्या आहेत? 100 रुपयाच्या. बघा, मग जर आपल्याला 3 अंकी संख्यांचं वाचन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी या नाणी आणि ह्या नोटा यांची आपल्याला खूप मदत होणार आहे. बघा, मग जर आपल्याला 3 अंकी संख्या लेखन वाचन करायचं असेल तर तुमच्या वहीमध्ये प्रथम 4 उभ्या रेषा आखून घ्या. बघा बरं, मी आता त्या ठिकाणी आपल्या वहीवर त्या ठिकाणी 4 उभ्या रेषा त्या ठिकाणी आखून घेतो. बघा, अशा पद्धतीने मी आपल्या वहीवर त्या ठिकाणी 4 उभ्या रेषा आखून घेतल्या. त्याच्यामुळे काय झालं बघा बरं, इथं 3 रकाने तयार झाली. 1, 2 आणि 3. बरोबर आहे. मग आता उजव्या बाजूचा जो पहिला रकाना आहे त्या रकान्यात मी काय लिहितो बघा बरं, किती अंक आहे हा? 3. बरोबर. मग मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं की मला यातून 3 रुपये त्या ठिकाणी तुम्ही काढून द्या, तर मग त्या ठिकाणी तुम्ही 100 रुपयाची नोट घेणार, 10 रुपयाची नाणी घेणार की 1 रुपयाची? बरोबर, 1 रुपयाची नाणी घेणार. मग बघा, त्या ठिकाणी हा 1, हा 2 आणि हा 3. बरोबर आहे. 3 रुपये म्हणजे 1 रुपयाची आपण किती नाणी घेणार? 3 नाणी घेणार आहोत. बरोबर आहे. मग 3 रुपये, 3 म्हणजे 1 रुपयाची 3 नाणी. मग 1 रुपयाला गणितीय भाषेमध्ये जेव्हा आपण संख्येचं वाचन करतो तेव्हा त्याला एकक असे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी आता आपण काय लिहायचं आहे? एकक. बघा, अशा पद्धतीने 3च्या डोक्यावर आपण एकक लिहायचं असतं. मग एकक याचा अर्थ 1 रुपया, 1 रुपयाची 3 नाणी. मग बघा, त्या ठिकाणी इथं मी त्याच्यासमोर इथं लिहितो बघा. तर ह्या ठिकाणी हे आहे अंकी लेखन आणि ह्या 3चे आहे हे अक्षरी लेखन. आता बघा, पुन्हा ह्या 3च्या खाली मी पुन्हा 3च लिहितो. बरोबर आहे. आणि आता ह्या 3च्या पुढे त्या ठिकाणी मी लिहिणार आहे 5. बरोबर आहे. बघा, आता या संख्येमध्ये 1 अंक होता म्हणून तिला आपण 1 अंकी संख्या असं म्हणतो. आणि ह्या संख्येमध्ये आता किती अंक दिसत आहेत तुम्हाला? 2 अंक. म्हणून हिला आपण 2 अंकी संख्या असं म्हणतो. मग आता ह्या संख्येचं जर आपल्याला वाचन करायचं असेल मित्रांनो, तर प्रथम आपण जो उजव्या बाजूचा अंक आहे त्याच्यावर आपण लिहायचं एकक आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो अंक आपण लिहिला त्याच्यावर लिहायचं दशक. बघा, जसा एककाचा अर्थ असतो 1 रुपयाची नाणी, म्हणून आपण किती नाणी घेतली ती 1 रुपयाची? 3 नाणी. तसा याचा अर्थ दशक. दशक म्हणजे 10 रुपयाची नाणी. मग आपण त्या ठिकाणी 10 रुपयाची किती नाणी घेणार आहोत? 5 नाणी घेणार आहोत. चला घेऊया बरं. बघा, 10 रुपयाची 1 नाणी घेतलं आपण. आता दुसरं घेऊ. 2, 3, 4 आणि 1 नाणं घेतलं 5. बघा, दशकात 5 आहे म्हणून आपण 10 रुपयाची 5 नाणी घेतली. आणि एककात किती आहे? 3, म्हणून आपण 1 रुपयाची 3 नाणी घेतली. मग आता आपल्याला जर ह्या संख्येचं वाचन करायचं असेल तर आपल्याला हे संपूर्ण पैसे मोजावे लागतील.
मोजूया मग. 10, 20, 30, 40, 50. आणि मग 50मध्ये आपण हे 3 रुपये मिळवूया. 50नी 1 51, 50नी 2 52 आणि 50 आणि 3 53. बरोबर आहे मित्रांनो. म्हणून त्या ठिकाणी ही जी संख्या आहे 5वर 3 तिला आपण म्हणतो 53. बघा, अशा पद्धतीने आपण त्याच्यासमोर आता 53 लिहूया. बघा, हे आहे संख्येचं अंकी लेखन 53 आणि हे आहे तिचं अक्षरी लेखन. बरोबर आहे. आता आपण त्या ठिकाणी बघा, हा 3 अंक पुन्हा लिहूया. त्याच्या पाठीमागे 5 हा अंक लिहूया आणि परत त्याच्या पाठीमागे आता मी लिहिला आहे 2 अंक. बघा बरं, याच्यात 1 अंक होता म्हणून हिला आपण 1 अंकी संख्या असं म्हटलंय. हिच्यात 2 अंक आहेत म्हणून हिला 2 अंकी संख्या म्हणतो. तर हिच्यात किती अंक आहे आता? 3. 1 2 3 म्हणून हिला 3 अंकी संख्या असं म्हणायचं. मग बघा, उजव्या बाजूकडून आपल्याला जर 3 अंकी संख्येचं लेखन करायचं असेल तर उजव्या बाजूकडून जी संख्या पहिल्यांदा येते तिच्यावर लिहा एकक, तिच्या पाठीमागच्या संख्येवर लिहा दशक आणि पुन्हा तिच्या मागची जी संख्या आहे तिच्यावर लिहा शतक. बरोबर आहे. मग आता आपल्याला या 3 अंकी संख्येचं वाचन करायचं आहे. मग त्याच्याकरता आपण पुन्हा एकदा नोटा आणि नाण्यांची मदत घेऊया. जसं एकक म्हणजे 1 रुपया, दशक म्हणजे 10 रुपये, तर मित्रांनो शतक म्हणजे 100 रुपये. म्हणून आता आपण 100 रुपयाच्या 2 नोटा घेणार आहोत. बघा मग आता बघा, हे 100 रुपयाच्या 2 नोटा, हे 100 आणि हे 100. किती झाले मित्रांनो? 2 100च्या नोटा घेतल्या म्हणजे 200 रुपये. म्हणजे याचा अर्थ 2 शतक, याचा अर्थ होतो 200 रुपये. बरोबर. नंतर आपण बघितलं 5 दशक, याचा अर्थ किती रुपये होतात? 50 रुपये. आणि 3 एकक आपण घेतला, त्याचा अर्थ काय होतो? 3 एकक म्हणजे 3 रुपये. बरोबर आहे. मग आता या संख्येचं जर आपल्याला वाचन करायचं असेल तर आपण ह्या सगळ्या ज्या नाणी आणि नोटा आहेत त्यांना आपण एकत्र मोजूया. हे किती रुपये झाले? 200 रुपये. हे किती झाले? 50. आणि हे 3. मग आपण ह्या संख्येचं वाचन केलं आहे आधी. 50 आणि 3. बघा इथं 50 आणि 3 किती होतो? 53. मग हे आहे 53 आणि आहे 200. म्हणून या संख्येचं नाव झालं 253. काय नाव झालं मित्रांनो? 253. या संख्येचं वाचन आणि लेखन आपण करायला शिकलो. काय नाव झालं? 253. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला आणखी संख्या घेऊन त्या ठिकाणी याचा सराव आपल्याला करता येईल. आता बघा मित्रांनो, आपण एक आणखी उदाहरण घेऊया. आता आपल्याला माहितीच आहे, आपल्याला जर 3 अंकी संख्या शिकायची असेल तर आपण पहिल्यांदा समजा इथं आपण घेतला 4. बरोबर आहे. मग ही 1 अंकी संख्या आहे, त्याच्यावर मी लिहिला एकक. बघा, मग आता मी सांगितलं एकक म्हणजे 1 रुपया. मग 1 रुपयाचे आपण किती नाणी घेणार? 4. बरोबर आहे. बघा, 1 2 3 आणि 4. बरोबर आहे. म्हणजे ही संख्या जी आहे ही आहे 4 आणि हिचं अक्षरी लेखन अशा पद्धतीने आपण करणार 4. बरोबर आहे. आता बघा, पुन्हा आपण 4 लिहूया आणि त्याच्या पुढे समजा मी घेतला 7. त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण काय घेतला? 7. मग इथं आपण लिहितो एकक आणि 7च्या डोक्यावर काय लिहिणार? दशक. मग आपण शिकलोय दशक म्हणजे किती?
10. मग 10 रुपयाची आपण किती नाणी घेणार? 7 नाणी घेणार. बघा मग 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा 10 रुपयाची 7 नाणी घेतली. 10 रुपयाची 7 नाणी आणि 1 रुपयाची 4 नाणी. 1 रुपयाची 4 नाणी. मग जर आपल्याला या संख्येचं वाचन करायचं असेल तर आता आपण कसं करणार? आपण हे पैसे मोजूया. 10 20 30 40 50 60 70 आणि मग त्याच्यात हे पैसे मिळवूया. 4 एकक मिळवूया. 70 आणि 1 71, 70 आणि 2 72, 70 आणि 3 73 आणि 70 आणि 4 74. बरोबर आहे. म्हणजे ह्या संख्येचं वाचन आहे 74. बघा तर ही संख्या झाली 74. बघा 74 74. बरोबर आहे. आता बघा हा आता 4 मी पुन्हा लिहितो, 7 लिहितो आणि समजा इथं मी लिहिला 5. मग आता बघा ही होती 1 अंकी संख्या, हिच्यात 2 अंक, 2 अंकी संख्या आणि आहे 3 अंकी संख्या. मग 3 अंकी संख्येत कसं लिहायचं असतं? 4च्या डोक्यावरती एकक, 7च्या डोक्यावरती दशक आणि 5च्या डोक्यावरती येईल शतक. बरोबर. मग आता ह्या 3 अंकी संख्येचं वाचन जर आपल्याला करायचं असेल मित्रांनो तर शतक याचा अर्थ 100. मग 100च्या किती नोटा घेणार? 5. बघा 1 2 3 4 आणि 5. किती नोटा घेतल्या आपण? 5. 1 2 3 4 5. शतकात 5 आहे म्हणून. मग बघा आता आपण त्यांची आपल्याला ही संख्या वाचायची असेल तर ह्या नाणी नोटा आपल्याला एकत्र मोजाव्या लागतील. मोजूया मग 100 200 300 400 आणि 500. काही मुलं 500 म्हणता, 500 नाही तर 500. किती झाले हे? 500. आणि ही रक्कम आत्ता आपण वाचलेली आहे. हे किती आहेत? 70 आणि त्याच्यात मिळवले आपण 4 74. म्हणजे ही जी रक्कम आहे ती आता किती झाली? 574. किती रक्कम झाली? 5 म्हणजे 500. चौऱ्याहत्तर. बघा 574. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपल्याला अनेक उदाहरणं घेऊन त्या ठिकाणी आपल्याला 3 अंकी संख्येचं वाचन करता येईल. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 अंकी संख्येचं वाचन यावं म्हणून मी प्रथम तुम्हाला 1 अंकी संख्या कशी वाचायची, 2 अंकी कशी वाचायची, 3 अंकी संख्या कशी वाचायची ते मी शिकवलं. आता आपण त्या ठिकाणी 4-5 संख्यांचं जे वाचन आहे, 3 अंकी संख्यांचं वाचन, ते आता कसं करायचं बघूया. बघा त्याच्याकरता अशा पद्धतीने 4 रेषा पुन्हा आखून घ्या. तिथं लिहा एकक, दशक आणि शतक. एकक, दशक, शतक लिहिताना अशाच पद्धतीने उजव्या बाजूकडून आपल्या हाताच्या डाव्या बाजूकडे लिहावे. काही मुलं इकडून लिहितात, अशी चुकीची पद्धत आहे. तर पहिल्यांदा एकक, मग दशक आणि मग शतक असे लिहावे. बघा मग आता मी एक संख्या लिहितो. बघा आता ह्या संख्येचं आपल्याला वाचन करायचे. प्रथम ते किती अंकी संख्या आहे? 1 2 3. मग त्या ठिकाणी आपल्याला या संख्येचं वाचन जर नाणी आणि नोटांच्या मदतीने करायचं असेल तर प्रथम आपण एककाच्या घरात जाऊया. एककात किती आहे? 5. एकक म्हणजे 1 रुपया. म्हणजे 1 रुपयाचे आपण किती नाणी घेणार आहोत? 5 नाणी. बघा 1 2 3 4 आणि 5. ही 5 नाणी घेतली. आता या
दशकाच्या घरात किती आहे 6. दशक म्हणजे 10. मग 10 रुपयाची किती नाणी घेणार आपण 6 नाणी घेऊया. बघा 1 2 3 4 5 आणि 6. बघा किती नाणी घेतली 6 नाणी. मग 3 अंकी संख्येचं वाचन करताना पहिल्यांदा दशक आणि एकक हे मिळून किती संख्या होते ती ओळखावी. बरोबर आहे. मग आपण दशक आणि एकक मिळून किती संख्या होते बघूया. 10 20 30 40 50 60 आणि त्याच्यात हे एकक मिळूया. 60 आणि 61 65 63 64 आणि 65. किती झाले 65. म्हणजे 6 वर 5 दशक आणि एकक मिळून पहिल्यांदा संख्या वाचायची आहे. तर ती किती झाली 65. किती संख्या झाली 65. आणि आता शतकात या. शतकात किती आहे 4. शतक म्हणजे 100. म्हणून आपण 100च्या 4 नोटा घेणार आहोत. 1 2 3 आणि 4. बघा शतकाच्या 4 नोटा घेतल्या. मग आता या संख्येचं वाचन करूया. मग शतकात 4 नोटा म्हणजे किती झाले 100 200 300 400. शतकात 4 आहे म्हणून 4 म्हणजे 400. आणि हे आपण पहिले मोजले किती आहे 65. म्हणून ह्या संख्येचं नाव आहे 465. बघा आता मी ते अक्षरे लेखन करतो. 465. आता आपण आणखी एक संख्या घेऊन या. बघा याच्यात किती अंक आहेत 3. 1 2 3. मग 3 अंकी संख्या. हिचं वाचन करायचं असेल तर प्रथम एककात जाऊया. एककात किती आहे 3. मग एकक म्हणजे 1 रुपया. मग 3 रुपये घेऊया. 1 2 आणि 3. आहे की नाही. दशकात किती आहे 4 म्हणून 4 नाणे घेऊया. 1 2 3 4. 4च नाणे घ्यायचे आहेत आपल्याला. बघा 4 नाणे घेतले. मग मी तुम्हाला सांगितलं की 3 अंकी संख्येचं वाचन करायचं असेल तर प्रथम दशक आणि एकक मिळून संख्येचं वाचन करूया. बघा मग आपण ही रक्कम मोजूया. 10 20 30 40. 40 मध्ये 1 मिळवा. 40 आणि 1 41 42 43. म्हणून ही जी संख्या आहे दशक आणि एकक मिळून ही झाली 43. आणि बघा आता शतकात किती आहे 9. म्हणून 100 रुपयाच्या आपण 9 नोटा घेऊया. आता मोजू आपण डायरेक्ट 9 नोटा. 100 200 300 400 500 600 700 800 आणि 900. किती रुपये झाले 900. आणि हे किती झालेले होते त्या ठिकाणी 43. म्हणून ही रक्कम त्या ठिकाणी झाली 943. काय रक्कम झाली बघा 943. म्हणून मी आता इथं 943 लिहिले. अशा पद्धतीने तुम्ही पण त्या ठिकाणी घरी त्या ठिकाणी वाचन लेखन करू शकता 3 अंकी संख्येचं. आणखी एक संख्येचं वाचन करूया. बघा त्या ठिकाणी ही जी संख्या आहे मी ते आता लिहितो. बघा ही पण 3 अंकी संख्या आहे. 1 2 3. मग हिचं वाचन आपण कशा पद्धतीने करणार. एककात आहे 6 म्हणून आपण त्या ठिकाणी 1 रुपयाची 6 नाणी घेणार आहोत. 2 3 4 5 आणि 6. बघा 6 नाणी घेतली का आपण 1 रुपयाची. हो. दशकात किती आहे बघा बरं 0. याचा अर्थ ह्या ठिकाणी आपण 10 रुपयाची नाणी घेणार का नाही. कारण त्या ठिकाणी दशकात आहे 0. म्हणजे एकही आपण 10 रुपयाचं नाणं इथे घ्यायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण संख्या वाचताना दशक आणि एकक मिळून वाचतो. म्हणून या ठिकाणी 0 आणि 6
बघा बरं, दशकाचं एकही नाणं नाही. मग 0 आणि 6 मिळून किती रुपये झाले? फक्त 6 रुपये. काही मुलं 60 रुपये म्हणतात, 60 नाही. तर 0 आणि 6 मिळून किती रुपये झाले त्या ठिकाणी? फक्त 6 रुपये. आणि त्या ठिकाणी आता शतकात जाऊया. शतकात किती आहे? 2. शतकात 2 आहेत म्हणून 100च्या 2 नोटा घेऊ. 100 आणि 200. बघा बरं, मग किती काय ह्या संख्येचं वाचन काय करणार? मग 206 रुपये. किती करणार? 206 रुपये. 206. बरोबर. आता आपण आणखी एक संख्या घेऊया. बघा, आता आपण पुन्हा 3 अंकी संख्या घेतली. एकक, दशक आणि शतक. बरोबर आहे. मग आपण एककापासून सुरुवात करणार. एककात किती आहे? 0. म्हणजे याचा अर्थ आपण त्या ठिकाणी 1 रुपयाचं एकही नाणं घ्यायचं नाही. दशकात किती आहे? पुन्हा 0. म्हणजे 10 रुपयाचं देखील एकही नाणं घ्यायचं नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकही रुपया दिसत नाही. बघा बरं, म्हणजे दशक आणि एकक मिळून इथं कुठलीही संख्या आपण त्या ठिकाणी तयार झाली नाही, त्याच्यामुळे आपण लिहिणार नाही आहोत. बघा, शतकात किती आहे? 5. म्हणून त्या ठिकाणी आपण 100च्या 5 नोटा घेऊया. 100, 200, 300, 400 आणि 500. किती झाले? 500. बघा बरं, इथं 10ची आणि 1 रुपयाची नाणी आहेत का? नाही. मग फक्त किती या संख्येचं वाचन काय झालं? 500. काय झालं? 500. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी 3 अंकी संख्यांची उदाहरणं घेऊन त्याचं आपण वाचन लेखन करू शकतो. मग तुम्ही सुद्धा घरी ह्याप्रमाणे त्या ठिकाणी वहीवर अशा पद्धतीने सराव करा आणि 3 अंकी संख्यांची उदाहरणे किंवा त्यांचं लेखन वाचन त्या ठिकाणी करा.